बारामतीची लढाई ही काका पुतण्याची होणार की भावाभावाची होणार? लोकसभेप्रमाणेच शरद पवार अजित पवार यांना शह देतील का? बारामतीमधून नाही तर अजित पवार कोणत्या मतदारसंघामधून निवडणूक लढवतील? या सर्व प्रश्नांवर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी पवन शिंदे महारथीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. जर अजून तुम्ही महारथी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि महारथी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बारामतीच्या आखाड्यात लोकसभेप्रमाणेच विधानसभेची ही निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघावर चर्चा करण्या अगोदर आपण बारामती विधानसभा मतदारसंघाबद्दल थोडी माहिती घेऊया. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3,67,876 मतदान आहे आणि 1967 पासून ते 2024 पर्यंत या मतदारसंघावर पवार घराणं राज्य करताना आपल्याला दिसतं. 1967 ते 1990 पर्यंत शरद पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. त्यानंतर 1991 पासून ते 2024 पर्यंत बारामतीचं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघ तयार झाल्यापासून ते आजपर्यंत जवळपास एक हाती वर्चस्व पवार घराण्याचं या मतदारसंघावर राहिलं आहे. 1962चा मालतीबाई सुर्वे यांचा जर आपण अपवाद सोडला तर 2019च्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर त्यावेळेला अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांना जवळपास 1,65,000 मतांनी पराभूत केलं होतं. यातून आपल्याला हे दिसतं की पवार कुटुंबाचं या बारामती मतदारसंघावर कशा प्रकारे वर्चस्व आहे. त्यामुळे 2024 मध्ये होणारी निवडणूक विशेष ठरते, कारण या निवडणुकीमध्ये आपल्याला लोकसभेप्रमाणेच पवार विरुद्ध पवार हा संघर्ष पाहायला मिळणार आहे असं दिसतंय. मागे काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी उत्तर देताना असं सांगितलं की मी बारामती मतदारसंघामधून उभं राहण्यास फारसा इच्छुक नाही. आणि त्यानंतर अशा चर्चा सुरू झाल्या की अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे बारामतीमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू शकतील. कारण जय पवार मागच्या बऱ्याच वर्षापासून बारामती मतदारसंघातल्या सामाजिक कार्यातून, सांस्कृतिक कार्यातून, रोजगार मेळावे यांसारख्या लोक कार्यक्रमांमधून लोकांसमोर आलेले आहेत. त्यामुळे जय पवार इथून निवडणूक लढवल्यास आपल्याला आश्चर्य वाटणार नाही. हे झालं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं. आता आपण पाहू की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बारामतीमध्ये कोण उमेदवार असू शकतो. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जवळपास योगेंद्र पवार यांचं नाव निश्चित झालं आहे असं आपल्याला दिसतं. योगेंद्र पवार यांनी मागे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यामध्ये चांगल्या प्रकारे वाटा उचलला होता. त्यावेळी ते गावोगावी फिरताना प्रचार करताना आपल्याला दिसले होते. त्यामुळे आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी सुद्धा आहे की योगेंद्र पवार यांनी इथून निवडणूक लढवावी. त्यामुळे शरद पवार हे योगेंद्र पवार यांना इथून उमेदवारी देऊ शकतात. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. योगेंद्र पवार हेही आपल्याला बारामती मधील बऱ्याच सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असताना दिसतात. जसं की शरयू फाउंडेशन मार्फत त्यांनी केलेली आपल्याला कामं दिसतील आणि सध्या ते बारामती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यामुळे ही येणारी निवडणूक जय पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी होऊ शकते असं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं. पण जर ही निवडणूक जय पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी जर झाली तर मग अजित पवार कुठल्या मतदारसंघामधून निवडणूक लढवतील याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. मध्ये अशा चर्चा सुरू झाल्या होत्या की अजित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी करताना दिसत आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघामधील विद्यमान आमदार रोहित पवार हेही पवार घराण्यातीलच आहेत. त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये जर अजित निवडणूक लढवण्यासाठी उभे राहिले तर ही निवडणूक सुद्धा आपल्याला पवार विरुद्ध पवार अशी पाहायला मिळू शकते. पण यावर आणखीन अजित पवार यांच्याकडून कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. पण कर्जत जामखेडच्या लोकांमध्ये सुद्धा अजित पवार तिथून निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरू आहेत. जर जय पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी लढत जर बारामतीमधून पाहायला मिळाली तर आपण जाणून घेऊ की जय पवार आणि योगेंद्र पवार यांना कोणत्या गोष्टी कशा प्रकारे इम्पॅक्ट करतील. योगेंद्र पवार यांच्या काही जमेच्या बाजू. योगेंद्र पवार लोकसभेच्या वेळी बारामती मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात फिरताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यातून मोठ्या प्रमाणात तिथल्या तरुणांमध्ये योगेंद्र पवार हे लोकप्रिय झाले आहेत. मागे झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मध्ये सुप्रिया सुळे यांना
जवळपास 48,000चं मताधिक्य हे एकट्या बारामतीमधून मिळालं होतं आणि स्वतः शरद पवार बारामतीमधून योगेंद्र पवार यांच्यासाठी फिल्डिंग लावताना आपल्याला दिसत आहेत. शरद पवार यांना मिळणारी सहानुभूती याही वेळी आपल्याला योगेंद्र पवार यांना मिळताना दिसू शकते. शरद पवार सध्या बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तिथल्या जुन्या लोकांसोबत ते चर्चा करताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत. त्यामधून ते त्यांना त्यांच्याकडे वळवण्यामध्ये यशस्वी सुद्धा होऊ शकतात. योगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांचे देखील बारामतीमध्ये चांगले सामाजिक काम आहे, त्यामुळे त्यांच्या लोकसंपर्काचा देखील यांना इथे फायदा होऊ शकतो. जर अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे त्यांच्यासमोर बारामतीमधून उभे राहिलेच तर योगेंद्र पवार यांना ही निवडणूक सोपी सुद्धा नाही, कारण जय पवार हे सुद्धा त्यांच्या सामाजिक कार्यामुळे तिथल्या स्थानिक तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत आणि अजित पवार हे जवळपास मागच्या 30-35 वर्षापासून बारामती मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा तिथे असलेला तगडा लोकसंपर्क, प्रत्येक गावांमध्ये त्यांचे असलेले कार्यकर्ते आणि बऱ्याच ग्रामपंचायती सुद्धा अजित पवार यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे जय पवार यांना या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. यानंतर अजित पवार यांची कामाचा माणूस म्हणून असलेली ओळख, कारण त्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये केलेली बारामतीमधील विकास कामं, त्यामुळे सुद्धा जय पवार यांना तिथून फायदा होऊ शकतो. लोकसभेच्या वेळी सुद्धा तिथून असं बोललं जायचं की विधानसभेला दादा आणि लोकसभेला सुप्रियाताई. त्यामुळे लोकसभा तर झाली आणि आता विधानसभा आहे. त्यामुळे जर तिथल्या स्थानिक लोकांनी त्या म्हणीप्रमाणे अजितदादा यांना साथ द्यायचं ठरवलं तर त्याचाही फायदा जय पवार यांना होऊ शकतो. त्यामुळे ही बारामतीची होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असं आपल्याला दिसतं, कारण दोन्ही बाजूंनी तगडे उमेदवार आपल्याला रिंगणात आलेले पाहायला मिळू शकतात. पण बारामतीमध्ये कोणीही निवडून आलं तरीही तिथला आमदार हा पवार घराण्याचाच होईल असं दिसतंय आणि पवार घराणं बारामतीवर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी होईल एवढं मात्र नक्की. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतं, बारामतीमधून कोण निवडून येईल याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महारथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.